नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी समानार्थी शब्द या घटकावर आधारित विविध प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न। या व्हिडिओमध्ये आपण 50 महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। आपण या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा स्कॉलर एज्युकेशन हे YouTube चॅनल व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत दुष्काळ, काळोख, प्रकाश, रात्र। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काळोख। तिमिर म्हणजे काळोख। पुढील प्रश्न पहा, समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा। समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा। पर्याय आहेत सिंह केसरी, हत्ती कुरंग, बैल वृषभ, घोडा अश्व। आणि समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 हत्ती कुरंग। कुरंग हा हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। हत्ती या शब्दाचे गज, कुंजर हे समानार्थी शब्द आहेत, म्हणून पर्याय 2 हे उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूयात, कावळा या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? कावळा या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? काक, एकाक्ष, वायस, शुक। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक। शुक शब्दाचा समानार्थी शब्द पोपट आहे, म्हणून पर्याय 4 हे उत्तर आहे। भिन्न अर्थाच्या शब्दाचा पर्याय निवडा। सुधाकर, भास्कर, आदित्य, सविता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुधाकर। भास्कर, आदित्य, सविता हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। सुधाकर हा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून तो भिन्न अर्थाचा शब्द आहे। पुढील प्रश्न पहा, प्रश्न प्रकार आपण पाहूयात। खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा। प्रश्न पुन्हा एकदा पहा, खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा। या प्रश्न प्रकारावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। शब्द आहे शत्रू। शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे। असुर, चांडाळ, रिपू, ठग। पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 रिपू। शत्रू म्हणजे रिपू। पुढील प्रश्न पहा, यासाठी शब्द आहे संग्राम। पर्याय आहेत खड्ग, समर, अरिष्ट, धाक। संग्राम या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 समर। संग्राम म्हणजे समर। आत्मज, मुलगी, स्वामी, अनल, नंदन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदन। आत्मज म्हणजे मुलगा, नंदन। पुढील शब्द पहा, साप। पर्याय आहेत भुजंग, तुरग, बक, वत्स। साप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे भुजंग। निर्झर, पाणी, कालवा, झरा, पर्जन्य। निर्झर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे झरा। भ्रमर, पद्म, भुंगा, विहग, अही। भ्रमर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे भुंगा। किल्ला। पर्याय आहेत भूमी, आरमार, कारागृह, दुर्ग। किल्ला या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे दुर्ग। कृपण, कंजूष, कृश, अचल, जागृती।
यासाठी समानार्थी शब्द आहे कंजूष. पक्षी पर्याय आहेत श्वापद, भृंग, खग, खगेंद्र. पक्षी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 खग. नृप धनी, भूपती, जनक, देवेंद्र. समानार्थी शब्द आहे भूपती. नृप म्हणजे भूपती. नृप या शब्दाचा समानार्थी शब्द होतो राजा, भूपती. पुढील प्रश्न प्रकार पाहूयात. यामध्ये खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्न प्रकार पहा. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. या प्रश्न प्रकारावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. प्रश्न प्रकार. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. आणि शब्द आहे समुद्र. समुद्र या शब्दासाठी 4 पर्याय दिले जातील. त्यातील समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. पयोधी, जलनिधी, सिंधू, अंबुद. समुद्र या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द आहे अंबुद. अंबुद म्हणजे ढग. पयोधी, जलनिधी आणि सिंधू हे शब्द समुद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. अंबुद हा शब्द भिन्न अर्थाचा म्हणजेच त्याचा अर्थ आहे ढग. पुढील शब्द पहा. वीज. तडिता, दुहिता, चंचला, बिजली. आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 दुहिता. दुहिता हा शब्द वीज या शब्दाशी समानार्थी शब्द नाही आहे. दुहिता या शब्दाचा अर्थ आहे कन्या, मुलगी. आश्चर्य, गर्व, नवल, अचंबा, विस्मय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गर्व. गर्व म्हणजे घमेंड, अहंकार. आणि नवल, अचंबा, विस्मय हे शब्द आश्चर्य या शब्दाची समानार्थी शब्द आहेत. रात्र, रजनी, निशा, वसुधा, यामिनी. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वसुधा. वसुधा म्हणजे धरती, धरणी, मही, भूमी, पृथ्वी. रजनी, निशा आणि यामिनी हे शब्द रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वंदन, प्रणाम, चरण, नमन, प्रणिपात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चरण. चरण म्हणजे पाय. प्रणाम, नमन आणि प्रणिपात हे 3 शब्द वंदन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. महिला, ललना, नारी, स्त्री, मोहिनी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोहिनी. मोहिनी म्हणजे भुरळ. ललना, नारी, स्त्री हे महिला या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अग्नी, अनिल, पावक, वन्ही, विस्तव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनिल. अनिल म्हणजे वारा. पावक, वन्ही, विस्तव म्हणजेच पर्याय क्रमांक 2, 3 व 4 हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आनंद, मोद, तोष, वैभव, आमोद. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैभव. वैभव म्हणजे श्रीमंती. पर्याय क्रमांक 1, 2 व 4 म्हणजेच मोद, तोष, आमोद हे आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सदन, निवास, देवालय, आलय, भवन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवालय. देवालय म्हणजे देऊळ, मंदिर. निवास, आलय आणि भवन हे शब्द सदन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. काया, देह, शरीर, अंग, कुटी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुटी. पर्याय क्रमांक 1, 2, 3
हे काया या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच देह, शरीर आणि अंग हे काया या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 कुटी म्हणजे झोपडी. प्रश्न प्रकार पहा. समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. म्हणजेच 3 जोड्या ह्या बरोबर असणार आहेत आणि त्यातील एक जोडी ही चुकीची असणार आहे. या प्रश्न प्रकारावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. उदंड पुष्कळ, वावर शिवार, कासावीस निराश, आर्जव विनंती. आणि समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 कासावीस निराश. कासावीस या शब्दाचा समानार्थी शब्द होतो व्याकुळ. उदंड म्हणजे पुष्कळ, वावर म्हणजे शिवार, आर्जव म्हणजे विनंती या समानार्थी शब्दांच्या बरोबर जोड्या आहेत. कासावीस आणि निराश ही समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे. आयुष्य जीवन, परवा फिकीर, कुतूहल उत्सुकता, वचक समाधान. आणि समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 वचक समाधान. वचक या शब्दाचा अर्थ होतो धाक दरारा. पर्याय क्रमांक 1, 2 व 3 या समानार्थी शब्दांच्या बरोबर जोड्या आहेत. धनुष्य कोदंड, तलाव तटाक, उपवन कानन, ध्वज निशान. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपवन कानन. उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत बाग, बगीचा, उद्यान. पर्याय क्रमांक 1, 2 व 4 या समानार्थी शब्दांच्या बरोबर जोड्या आहेत. ऐश्वर्य श्रीमंत, उत्कर्ष भरभराट, प्रयत्न मेहनत, अहंकार घमेंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऐश्वर्य श्रीमंत. ही चुकीची जोडी आहे. ऐश्वर्य शब्दाचा अर्थ होतो श्रीमंती वैभव. श्रीमंत असा होत नाही. पर्याय क्रमांक 2, 3 व 4 या समानार्थी शब्दांच्या बरोबर जोड्या आहेत. पवन वारा, पंकज कमळ, विनय रुबाब, आनंद समाधान. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनय रुबाब. ही चुकीची जोडी आहे. विनय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नम्रता. पर्याय क्रमांक 1, 2 व 4 या समानार्थी शब्दांच्या बरोबर जोड्या आहेत. प्रश्न प्रकार पहा. पुढील पर्यायातील भिन्न अर्थाचा पर्याय निवडा. पुढील पर्यायातील भिन्न अर्थाचा पर्याय निवडा. पर्याय आहेत नेता, नायक, पुढारी, भूपाळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूपाळ. पर्याय क्रमांक 4 भूपाळ हा भिन्न अर्थाचा शब्द आहे. नेता, नायक, पुढारी हे समानार्थाचे शब्द आहेत. भूपाळ या शब्दाचा अर्थ होतो राजा, नुरूप, नरेश, महिपती, म्हणून तो वेगळा आहे. सुमन, सरोज, कुसुम, पुष्प. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरोज हा भिन्न अर्थाचा शब्द आहे. सुमन, कुसुम, पुष्प म्हणजेच फूल आणि सरोज या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत कमळ, पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी, म्हणून तो गटात बसत नाही. उदर, वदन, आनन, मुख. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदर. वदन, आनन, मुख म्हणजे तोंड आणि उदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोट. बळ, सामर्थ्य, बाणा, ताकद. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाणा. बळ, सामर्थ्य, ताकद हे समानार्थी शब्द आहेत. बाणा म्हणजे ब्रीद, प्रतिज्ञा. कांचन, अलंकार, हेम, कनक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलंकार. कांचन, हेम, कनक हे म्हणजे सोने, अलंकार म्हणजे दागिना. सलील, समीर, पवन, अनिल.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सलील. समीर, पवन, अनिल म्हणजे वारा. सलील या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पाणी, जल, पय, उदक, वारी, नीर, सलील, जीवन. दोस्त, सवंगडी, सोबती, भ्राता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भ्राता. दोस्त, सवंगडी, सोबती म्हणजेच मित्र, भ्राता म्हणजे भाऊ, बंधू. अचल, नग, शिव, गिरी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिव. अचल, नग, गिरी म्हणजे पर्वत. शिव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेस. पियुष, क्षीर, अमृत, सुधा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्षीर. पियुष, अमृत, सुधा हे समानार्थी शब्द आहेत. क्षीर म्हणजे दूध. सुता, भार्या, दारा, कांता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुता. भार्या, दारा, कांता म्हणजे पत्नी. सुता म्हणजे मुलगी, तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, पुत्री, आत्मजा. हे सुता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न प्रकार पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वाक्य आहे खाणीतील मजूर अविरत परिश्रम करीत असतात. या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे अविरत. आपत्ती, पुष्कळ, अखंड, शिकस्त. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अखंड. अविरत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अखंड. पुढील वाक्य पहा. गवई बुवांची ख्याती सर्वत्र पसरली होती. अधोरेखित शब्द आहे ख्याती. पर्याय आहेत कीर्ती, दुस्थिती, विवंचना, उजाळा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कीर्ती. ख्याती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कीर्ती. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. पर्याय आहेत श्रवण, हस्त, उदर, लोचन. अधोरेखित शब्द आहे डोळा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोचन. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लोचन. शरद ऋतूतील चांदणे मला खूप आवडते. अधोरेखित शब्द आहे चांदणे. इंदू, कौमुदी, सविता, सरिता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कौमुदी. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कौमुदी. श्रीकृष्णाच्या हाती बासरी शोभून दिसते. अधोरेखित शब्द आहे बासरी. पर्याय आहेत रावा, वारी, अवनी, अलगूज. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलगूज. बासरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अलगूज. जंगलतोड केल्यामुळेच दुष्काळ पडला. अधोरेखित शब्द आहे दुष्काळ. पर्याय आहेत संहार, अवर्षण, टेंभा, संकट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अवर्षण. दुष्काळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.